नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात 100% करा कांद्याचा वापर। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता या उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात 100% करा कांद्याचा वापर। पण गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर का करावा? गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यात कांद्याचा वापर किती करावा? हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारतवर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचार करत आहे की अखेर उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात कांद्याचा वापर या ठिकाणी का करावा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात कांद्याचा वापर 100% करा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आपण या उन्हाळ्यात आता गावरान कुक्कुटपालनात कांद्याचा वापर 100% करा। पण कांद्याचा वापर उन्हाळ्यात का करावा? कांद्याचा वापर उन्हाळ्यात किती करावा? आणि कांद्याचा वापर केल्याने या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना काय फायदा होणार? या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर दिलं जाणार आहे। म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आपण पाहावं एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती। मी आता व्हिडिओची सुरुवात करणार आहे, म्हणजे आता सुरुवात तर केलेली आहे पण व्हिडिओ आता तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे कांद्यात काय असतंय, याचा वापर उन्हाळ्यात केल्याने कोंबड्यांना काय फायदा होऊ शकतो, मग कांद्याचा वापर किती करायचा सगळं समजावून सांगणार आहे। पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की बघा, तुम्ही ज्या अडचणीत होतात की सर आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचंय आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तुमचा हेतू आहे,
पण लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याची स्वप्न पाहण्यापूर्वी आपल्याला अडचणी काय की बाबा कोंबडीचा आजारच समजत नाही, खाद्याचा खर्च खूपच वाढतो, आमच्याच्यानं मार्केटिंगच होत नाही, मग या अनंत समस्यांमुळे आपण म्हणावा तेवढा या व्यवसायामध्ये दूरवरचा विचार करून सुद्धा फायदा प्राप्त करू शकत नाही। पण आता ही समस्या कालबाह्य होणार आहे, कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग। या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचा खाद्याचा खर्च 100% कमी होणार। त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर येणारा आजार येण्या अगोदरच आपण पूर्ण मदत करणार, म्हणजे आजार येऊच नाही म्हणून मदत असणार, ज्याच्यामध्ये कोंबडीचं लसीकरण आहे, पिल्लांचं लसीकरण आहे, याबद्दल माहिती दिली जाईल। त्याचबरोबर मित्रांनो जे कोंबडीवर आजार आलाच बाबा चुकून, तर मग त्या परिस्थितीत तात्काळ कोणतं औषध द्यायचे, जसं की CRD झाला एन्ड्राफ्लॉक्झिन द्या, देवी रोग झाला गंभोराचा वापर करा, नाही तर फाऊल फॉक्सचं इंजेक्शन द्या, त्यासोबत कोरायजा झाला तर इकेरसी वापरा। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तात्काळ समजावून सांगितलेल्या, प्रत्येक वेळी डॉक्टरची आवश्यकता पडणार नाही। त्याचबरोबर आपण आधुनिक तंत्र असणाऱ्या हॅचरीचा वापर कसा करायचा, जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं, तयार झालेल्या पिल्लांना कधी कोणतं काय खाद्य द्यायचं याची माहिती, शेडची गोष्ट असो, कोंबड्या खुडूक असो, म्हणजे छोट्यात छोटी समस्या मोठ्यात मोठी समस्या सगळ्या बाबतीत तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे। आणि सरते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ल, गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याच्यानं जेवढी होईल तेवढी मदत आपणास केली जाईल। तर मित्रांनो आता ही मदत कशी केली जाणार तुम्हाला समजावून सांगतो की बाबा काही पण समस्या आली तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही 84 21 82 62 62 वर कॉल करू शकता। तिथं लखन सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील। आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे माझं सेशन असेल तर ते दर रविवारी 7 वाजता असेल, तर या सेशनला तुम्ही जॉईन पण होऊ शकतात। पहिल्यांदा लेक्चर होईल, मग वेदर बुलेटिन होईल, बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहील याची माहिती, आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर, म्हणजे एकही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही। तर या पद्धतीनं मित्रांनो की बाबा तुम्ही आरामशीर आमच्यासोबत जोडले जाऊन सगळ्या चिंता आमच्या माथी मारून आरामशीर लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात। एक हक्काचा मार्गदर्शक सोबत घेऊन जर चालले तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही। आता आमच्यासोबत जोडलं जाण्याचा प्रक्रिया काय, तर तुम्हाला यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड आणि किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे आणि लखन सरांना कॉल करायचा 84 21 82 62 62 वर। सरांना सांगायचं आम्हाला ट्रेनिंगला जॉईन व्हायचं आहे, आम्ही पत्ता वगैरे पाठवून दिला आहे, काय करायचं पुढे, मग लखन सर तुम्हाला काय करतील, तुमचा पत्ता पाहून तुम्हाला फोनपेचा गुगल पेचा नंबर पाठवतील। तो नंबर असणारे 82 65 088 460, बस याच्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचं मार्गदर्शन इथं केलं जाणार आहे। ही झाली मार्गदर्शनाची पद्धत आणि जॉईन होण्याची प्रक्रिया। तर या पद्धतीनं सुवर्ण संधी दवडू नका। तुम्हाला व्यवसाय सुचत नाही, तुम्हाला व्यवसाय मिळत नाही, लोक तुम्हाला फक्त 7-8 हजार रुपयात वापरून घ्यायलेत महिन्याला, तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन व्यवसायाची सुरुवात करून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात। ही संधी दवडू नका, संपर्क साधा त्यासाठी 84 21 82 62 62 वर। आता इथून पुढे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला एका दिवसाची गावठी पिल्लं पाहिजेत, कुणाला एका महिन्याची पाहिजेत, तर आता गावठी पिल्लांची विक्री रायझिंग स्टार परभणीनं सुरू केली आहे। प्युअर गावठी कोंबडीचं पिल्लू 1 दिवसाचं 50ला, एका महिन्याचं 100 ते 120 रुपयाला मिळणार आहे। जर तुम्हाला पिल्लं पाहिजे असतील तर तुम्ही संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। आणि ज्यांना इन्क्युबेटर पाहिजे व पिल्ले काढणारी मशीन ती सुद्धा आपण तयार करतो, तर याच्यासाठी सुद्धा संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। सगळं विचारा कितीला आहे, काय गॅरंटी वॉरंटी, मग आवडलं त्या ठिकाणी बुक करा। तर ही झाली मित्रांनो तुमच्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या सूचना आणि महत्त्वाच्या गोष्टी। आता कांदा बघा मित्रांनो, उन्हाळ्यात कांद्याचा वापर 100% करावाच, पण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की कोंबडीचं आणि उन्हाळ्याचं रिलेशन काय। तर लक्षात घ्या बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं की काय होते, कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते, त्यामुळे काय होते, कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होते, कोंबडीला उष्माघात होतो, डिहायड्रेशन होते। सरते शेवटी जी आपली कोंबडी असते मित्रांनो ती उन्हाच्या या त्रासाला सहन करू शकत नाही आणि हार्ट फेलियर म्हणजे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एक्सपायर होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला कोंबडीच्या शरीरामध्ये काय व्हायले हे तर माहीत झालं,
की बाबा उन्हाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे कोंबडीला या उष्णतेचा त्रास होऊन कोंबडी एक्सपायर होत असते। आता याच्यावर सोल्युशन काय, तर आपण पाणी देतो, पण आता त्या कोंबडीच्या पोटातच काय नाही तर पाणी कुठून प्यायलो हो मला सांगा ना। तर मग अशा परिस्थितीमध्ये कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण कांद्यामध्ये हीट रोखण्यासाठीचा कंटेंट असतो। एक असं त्या ठिकाणी केमिकल असते की जे केमिकल त्या ठिकाणी आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ देत नाही आणि पाण्याचं प्रमाण जे कमी व्हायले त्यालाही रोखून धरते। मग या कांद्याचा वापर जर आपण कुक्कुटपालनात केला तर होतंय काय बघा, कांदा कोंबड्यांनी खाल्ला की कोंबड्याच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते आणि कोंबड्याच्या शरीरातील वाढणारी उष्णता ही पण कमी होते। यामुळे कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होत नाही, कोंबड्या धापा टाकत नाहीत, पिल्लं धापा टाकत नाहीत आणि यामुळे आपल्या कोंबड्या एक्सपायर होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होते। मी तर म्हणतो या उन्हाळ्यात तुमच्या कोंबड्या जवळपास एक्सपायर होणारच नाही। यामुळे कांद्याचा वापर आपल्याला गावरान कुक्कुटपालनात यावर्षी 100% करायचा आहे। आता उन्हाळ्यात कांद्याचा वापर किती करायचा तर लक्षात घ्या, कांद्याचा वापर कमी अथवा अधिक झाला तर काहीही दुष्परिणाम होत नाही। तरी देखील एक प्रमाण जर म्हणाल तर 20 ग्राम कमीत कमी 30 ग्राम अधिकतम तुम्ही कांद्याचा वापर उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी करू शकतात। कांदा क्वालिटीचा असावा काही घेणं नाही, कांदा मोठाचा असावा काही घेणं नाही, कांदा 2 नंबरचा म्हणजे कसं 2 नंबर तसं नाही बरं का, डीचा माल ज्याला डॅमेज माल म्हणतो ना, बाबा कुठं डाग लागलाय अशा कमी दरातला कांदा जरी आणला त्याला स्वच्छ केला, बाबा जो खराब भाग कट केला, बाकी कट करून जर कोंबड्यांना टाकला तर कोंबडी आवडीनं खाईल, तिच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढेल, तिच्या शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता कमी होईल, ज्यामुळे आपल्या कोंबडीला लाखोंचा नफा कमवण्यासाठीचं एक आधारभूत तंदुरुस्ती असणार आहे ना ती इथं मिळून जाणार आहे। आणि यामुळे आपली कोंबडी उन्हाळ्यामध्ये 100% उन्हापासून स्वतःचा बचाव करेल, कोंबडी आजारी पडणार नाही। आजारीच पडली नाही तर मला सांगा, असं म्हटलं जाते सर सलामत तो पगडी 50, मुर्गी सलामत तो फार्म 50। आता मला सांगा किती सोपी टेक्निक आहे की फक्त कांद्याचा वापर केला तर उन्हाळ्यामध्ये आपण कोंबड्यांना उष्माघातापासून रोखू शकतो आणि आपला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग त्या ठिकाणी प्रशस्त करू शकतो। हीच तर माहिती आहे मित्रांनो जी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये मी नेहमी सांगत असतो आणि त्यामुळे अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळाल्यामुळे माझे गावरान कुक्कुटपालक बांधव आता आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामचे मार्गदर्शन घेऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत। काय तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करायचे, काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे होय, तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचंय, मग व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो लखन सर पाठवायला सांगतील। एवढं पाठवल्यावर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असणारे 82 65 088 460। बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की मित्रांनो तुम्हाला 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही। शिवाय ज्यांना गावरान कोंबडीची पिल्ल खरेदी करायची किंवा इन्क्युबेटर मशीन त्यांनी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की उन्हाळ्यात कांद्याचा वापर आपल्याला 100% करायचा आहेच। शिवाय कांदा हा उन्हाळ्यात स्वस्तही मिळतो, त्यामुळे कांद्याचा वापर करा, कोंबड्यांना सुरक्षित करा, उष्माघातापासून वंचित करा आणि आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग आश्वस्त आणि प्रशस्त करा। तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि काही समस्या असतील तर त्याही पाठवा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तुम्ही आपलं मानले बघा। आता आपण देखील मला आपलं मानत असाल आणि घरचं सदस्य मानत असाल
तर घ्या एकदा सबस्क्राईब करून। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्यत्वाचं ऑप्शन त्याला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।